रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा आपण आपल्या फासदास या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज आपण एकदम बेसिकवर व्हिडिओ बनवणार आहे. बेसिक म्हणजे खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की भजनामध्ये सुरुवात कशी करायची. तर सुरुवात कशी करायची म्हणजे काहींचे असे प्रश्न होते की डायरेक्ट भजनी ठेका घ्यायचा की त्या अगोदर कोणता बोल यूज करायचा किंवा कोणती नवीन ट्रिक आहे का ती यूज करायची. तर आज आपण त्यावरच व्हिडिओ बनवणार आहे. तर काय विषय असतो, भजनामध्ये सुरुवात करताना अगोदर डायरेक्ट भजनी ठेका घेतला तरी चालतो, पण थोडंफार काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे, काहीतरी युनिक वाटलं पाहिजे. आणि आता सध्या क्लासिकलचा जमाना आहे, तर प्रत्येकाला वाटतं की भजन क्लासिकल पद्धतीने वाजवता आलं पाहिजे. तर त्याकरताच अगोदर आपण त्यासाठीच एक दोन प्रकार घेणार आहे. जो तुम्हाला सोपा वाटेल तो यूज करा आणि नक्की कमेंट करा व्हिडिओमध्ये की आपण जो प्रकार शिकणार आहे आज तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. तर मी अगोदर तुम्हाला ते प्रकार वाजवून दाखवणार आहे, त्यातलं तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही यूज करा. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तर डायरेक्टली भजनी ठेका घेण्या अगोदर 2-3 पद्धती आहे, त्यातली एक पद्धत मी वाजवून दाखवणार आहे. जी पद्धत योग्य वाटेल ती यूज करा. तर मी सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला. तर आता या ठिकाणी ज्यावेळी सुरुवात केली जाते भजनाची किंवा अभंग म्हणताना, कीर्तनामध्ये प्रमाण म्हणताना, तर त्यावेळी कसं ज्यावेळी फास्ट म्हटलं जातं त्यावेळी डायरेक्ट भजनी ठेका किंवा लगी घेतली तरी चालते. ज्यावेळी विलंबित म्हटलं जातं तर त्यावेळी कसं वाजवायचं ते मी सांगतो. जसं की म्हणून पण दाखवतोय आणि मी काही गायन वगैरे एवढं क्लास नाही करत आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने गायन करून सांगतोय थोडं समजून घ्या. आता ज्या प्रकारे विलंबितमध्ये म्हटलं जातं तर अगोदर कसं घ्यायचंय, तर त्यासाठी एक बोल अगोदर बोल वाजवायचं कसं ते यूज करतोय. त्यानंतर काही छोटे छोटे अक्षर आहेत ते पण वापरा. अगोदर बोल कसं घ्यायचं आहे, भजनी ठेक्याच्या अगोदर बोल घ्यायचं आहे ते सांगतोय ते बघा. सुंदर ते ध्यान उभे विटे सुरुवात. आता पाकवाजामुळे म्हणण्याचा आवाज कमी येणार आहे, तर हेडफोनचा यूज करा जेणेकरून आपल्याला बोल अगोदर ऐकायला मिळेल. तर बोल पण सांगणार आहे काय आहे, तर बोल कसा आणि कुठून यूज चालू करायचं आहे ते बघा. परत एकदा म्हणतोय, सुंदर ते ध्यान उभे विटे वाजवण्याचं कॉम्बिनेशन होत नाही, कारण म्हणून वाजवणं एवढं सोपं नाही आहे. तर मी त्यासारखं एक ट्राय म्हणून प्रॅक्टिकली जे समजून सांगायचं त्याकरता तुम्हाला म्हणून दाखवलंय थोडंफार. तर बोल घ्यायचा आहे भजनी ठेक्याच्या अगोदर. तर बोल कोणता घ्यायचा आहे, बोल आपण स्क्रीनवर तर देणारच आहे पण बोल पण सांगतोय. धा घे घे. तर बोल कसा आहे, धा घे घे ना ना तीन तीन, नाना सिंगल आणि दोन्हीकडून 3-3. ना तिथं धेत्ता. आता या ठिकाणी ना तिथं हे बघा कसं आहे, ना ती तिथं वेगळ्या. ज्या प्रकारे आपण असं तिथं वाजवतोय तरी ते उलट वाजवायचं. ना तिथं धेत्ता. आता धेत्ताच्या वेळी इतर वेळी चाटीवर घ्यायचं आहे, या ठिकाणी शाईवर घ्यायचं आहे. धेत्ता सिंगल पहिल्या बोटाने, थापीवर ता. ना तिथं धेत्ता. कत धान धान धा. कत कत दोन्हीकडनं घेतलं तरी चालेल, सिंगल घेतलं तरी चालेल. तर पूर्ण बोल कसा आहे,
तीन ना तिथ धेत्ता कत धान धान धिन ना धिन तिथ धिन ना. तर वाजून दाखवते. तर शेवटच्या 10ला धिन घ्यायचं आहे, म्हणजे 10 घेतला तरी चालेल, पण भजनी ठेका तिथे ऍड करायचं आहे. कसा या प्रकारे भजने सुरुवात करायची. आणि दुसरा एक प्रकार आहे, तर त्या ठिकाणी अगोदर बोलच घ्यायचं आहे, पण शॉर्टली घ्यायचं आहे. फक्त बोलाचे काही अक्षर घ्यायचे, तर ते थोडं हार्ड जाणार आहे, पण ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी ते पण ट्राय करा. ते पण मी म्हणून आणि वाजवून दाखवते. सुंदर ते ध्यान उभे. आता हे थोडं जास्त युनिक पद्धतीने होणार आहे, तर हे बसवायला पण थोडं हार्ड जाणार आहे, पण ट्राय करा की जे दुसरा मात्रापासून धरलं जातं, तर त्या ठिकाणी हा अगोदर अक्षर घ्यायची. ही अक्षर, तर अक्षर कोणते, अक्षर पण सोपे. परत एकदा अक्षर म्हणतोय, आपल्याला एकच चाल जमती, त्यामुळे त्याच चालीवर घेतो. सुंदर ते ध्यान उभे. ज्या प्रकारे इतर वादक जे असं वाजवतात ना, सुंदर ते ध्यान उभे, या पद्धतीने घेऊ शकता. पण अजून काहीतरी वेगळं वेगळं पाहिजे ना, त्यासाठी हे अक्षर पण घेऊ शकता. तर हे सोपं आहे. ता धिन असं चालू करू शकता. तर आपण जे अगोदर घेतले ते समजून सांगते. त्याचे अक्षर आहे घिन तिरेकिट तक ता, फक्त एवढंच घ्यायचंय. अक्षर कसे घिन ती ती दोन बोटांती र की ट त क, या प्रकारे फक्त घिन जोडायचं आहे. तिरेकिट तक ता सगळ्यांचं झालेलंच आहे, फक्त घिन तिरेकिट तक ता या प्रकारे. तर ते घेऊन मग भजनी ठेका ऍड करायचं. सुंदर ते ध्यान उभे या प्रकारे. तर जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही यूज करा. तर आपण सुरुवातीला बोल घेतलेला आहे, त्यानंतर फक्त 5 अक्षर घेतले. घिन तिरेकिट तक ता, हे 5 अक्षर म्हणजे घिन ऍड करून त्यामध्ये 6. तर तुम्हाला जे सोपं वाटेल त्या प्रकारे. जर तिसरा प्रकार सांगितला होता, मग ज्या प्रकारे आता घ्यायचे, तर कसं सुंदर ते ध्यान उभे. या प्रकारे. तर सुरुवातीचा जो बोल घेतलाय तो बोल अगोदर टाळीमध्ये बसवा आणि मग पक्वाजवर प्रॅक्टिस करा, जेणेकरून भजनामध्ये वाजवताना चलबिचल होणार नाही आणि गुंतागुंती होणार नाही. तर सरसकट ज्या प्रकारे टाळ चालू आहे तिथून चालू करायचं, आपल्याला समेवरून बोल चालू करायचं आहे, तिथून या प्रकारे चालू करायचं आहे. तर बोल टाळीत बसवा, म्हणजे नंतरचे जे अक्षर आहे ते मनापासून, म्हणजे मनातून जेवढं हे करता येईल ॲड करायची, ते आपल्या स्वतःच्या मनाने ॲड करायचे. आणि जे सुरुवातीला आपण बोल सांगितला होता तो तर टाळीतच बसवायचा आहे, पण जे दुसरे जे 2 प्रकार सांगितले ते अवघड आहे. तर त्यामुळे जेवढं लक्ष देऊन करता येईल तेवढं लक्ष देऊन करा आणि चांगली प्रॅक्टिस करा. एकदम बेस्ट वाजल्या जाईल आणि भजन पण थोडं उठावदार वाटेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.